नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागताच्या ज्या सद्धम्माला आचरणामध्ये आणल्यानंतर समग्र मानवजातीचे दुःख नष्ट होतात ते तथागताचा सुविख्यात सद्धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिबार अभिवादन करतो। सातवाहन, बुद्धविहार, सिद्धार्थ नगर, हडको N12 औरंगाबाद या आपल्या बुद्धविहारामध्ये मोठ्या संख्येनं धम्मसंस्काराच्या नित्यनियमाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व उपासक उपासिका, वर्षाभासातल्या शेवटच्या पौर्णिमेला आपण शिबिरसुद्धा घेणार आहोत आणि त्याही शिबिरात आपल्याला जास्तीत जास्त सद्धम्म कसा समजेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत, संवाद करणार आहोत किंवा ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाला खूप चांगल्या पद्धतीनं बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आजच्या धम्मप्रवचनामध्ये आपल्याला एक बोधिसत्वाची कथा, अतिशय सुंदर पद्धतीची ती कथा आहे। बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं 10 पारामितांचं पालन करतात, त्यांना अनेक अशा उपपारामितांचं पालन सुद्धा करावं लागतं। दान पारामिता, दान उपपारामिता आणि त्यालाच जोडून आणखी एक पारामिता असते दान परमत्थ पारामिता। 10 पारामिताच्या ह्या 3 प्रकारच्या जोड्या आहेत। आपण खूप चांगल्या पद्धतीने हे समजून घेतलं पाहिजे। फक्त दानच द्यायचं नाही, तर दानासोबत दानाची दुसरी पारामिता आहे म्हणजे देण्याची भावना करणे आणि भावनेच्या आधारावरती आपल्या संपूर्ण दुःखातून मुक्त होणे, अशा पद्धतीने त्या पारामितांचा उल्लेख आलेला आहे। म्हणजे एका सत्वाला ज्याच्यामध्ये सजीवपणाचं आहे तत्व, त्याला म्हटल्या जाते सत्व। तुम्ही आम्ही सारेजण सजीव आहोत, पण अशा सजीवाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून 30 पारामिताचं पालन करावं लागतं आणि 30 पारामिताचं पालन करून तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अरहंत पदाला प्राप्त करतो, बोधिसत्व बनतो किंवा बुद्ध बनतो। मग ह्या 30 प्रकारच्या पारामिता आम्ही कशा पद्धतीनं पालन करायच्या या संदर्भातलं एक सुंदर असं उदाहरण किंवा एक धम्मकथा आपण बघणार आहोत। ही धम्मकथा बोधिसत्वाच्या जन्माशी संलग्न आहे। मगध देशाच्या मंचल गावचा हा सारा काही धम्म इतिहास आहे। मगध, जसं आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये जे काही 16 प्रकारचे जनपद सांगितलेले आहेत त्याच्यामधलं एक हे जनपद आहे मगध। मगध, कुरु, पांचाळ, सोरसेन, अश्मक, अवंती, गांधार, कंबोज अशा पद्धतीने जे काही जनपद होते त्या जनपदातील हे एक मगध नावाचं जनपद आहे। आणि मगधचा राजा कोण होता? तर राजा बिंबिसार होता। मगध म्हणजेच राजगृह। मगध हे राज्य आहे आणि मगध राज्यामध्ये राजगृह हे एक गाव आहे, एक नगर आहे। त्या पद्धतीनं तो इतिहास आपल्याला समजला पाहिजे। हजारो वर्षापूर्वी बोधिसत्व हा मगध देशाच्या मंचल नावाच्या गावात जन्माला आला। साध्या शेतकरी कुटुंबामध्ये तो जन्माला आला होता। आजच्या गोष्टीमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला समजेल
की पारमिता पूर्णत्वाकडे कशा जातात किंवा पारमिता पूर्णत्व करण्यासाठी, पारमिताला पूर्ण करण्यासाठी माणसाला कितीही प्रयत्न करावे लागतात. अनंत अडचणी असतात, अनंत अशा समस्या असतात आणि त्या समस्यातून, त्या अडचणीतून पार करून मनुष्य जेव्हा पारमितांची पूर्तता करतो तेव्हा त्याला असीम असं सुख मिळत असतं. तर मगधमध्ये मंचल नावाचे एक गाव आहे. मचल नावाच्या गावामध्ये एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये बुद्धाच्या काळात सर्वाधिक शेतकरी कुटुंब असायची. कारण बुद्धाच्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत सगळ्यात जास्त आपले शेतकरी वर्ग आहे ना. 75% लोक शेती करतात असं म्हटलं तरी चालते, काही हरकत नाही आहे. कारण आपला जो भूभाग आहे तर तो भूभाग शेतीवरती आधारित आहे आणि म्हणून त्याही काळात शेतकरी वर्ग होता. आणि अशाच एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये या बोधिसत्वाचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं मग. सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव ठेवण्यात आलं मग. मगाने आपल्या सर्व गोष्टी करत असताना किंवा तो जेव्हा समजदार झाला, त्याला आजूबाजूच्या साऱ्या गोष्टी समजू लागल्या, तेव्हा त्यांनी असा विचार केला की आपल्या गावची साफसफाई करायची आहे. भारतामध्ये एक असे संत होऊन गेले की ज्या संताने अख्खीच्या अख्खी गावचा केर कचरा साफ करत असताना माणसाच्या डोक्यातली घाण सुद्धा साफ केली. ते संत म्हणजे संत गाडगे महाराज. गाडगे महाराज अमरावतीच्या त्या परिसरामध्ये काम करत असताना ज्या गावात ते जातील त्या गावात दिवसभर ते केर कचरा साफ करायचे, रस्ते साफ करायचे. खूप चांगल्या पद्धतीनं सारं काही साफसफाई करून मग संध्याकाळी एका पारावरती, पार जिथे सारे लोक संध्याकाळी जमतात अशा पारावरती जायचे आणि उभे राहून पारावरती लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं ते प्रबोधन करायचे. तर या अर्थाने संत हे काय करतात की समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतात. या राज्यामध्ये, या भारतामध्ये, या देशामध्ये किंवा या जगामध्ये जे जे संत निर्माण झाले त्या सर्व संतांनी आपल्या परिवाराच्या पेक्षा समाजाला आपला परिवार मानलं. आपल्या स्वतःच्या सुखापेक्षा समाजाचं सुख ज्यामध्ये आहे तर त्या पद्धतीनं त्यांनी त्या सुखाला अनुभवण्याचा प्रयत्न केला. तर हा सुद्धा मगध देशाच्या आचल गावचा एक तरुण की जो शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आला, पण शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला असला तरी संतपणाची भावना त्याच्या मनात होती आणि त्या भावनेनं तो काय करू लागला की साऱ्या गावामध्ये तो फिरायचा. जिथे त्याला केर कचरा दिसला तो साफ करायचा, जमा करायचा आणि एका विशिष्ट ठिकाणी नेऊन ठेवायचा, जाळायचा, त्याची विल्हेवाट लावायचा. आता हा माग ज्या पद्धतीनं या गावामध्ये हे साफसफाईचं काम करू लागला, तर साफसफाईचं काम केल्यानंतर लोक त्याच्याकडे पाहायचे. म्हणजे साऱ्या लोकांपेक्षा, साऱ्या जगापेक्षा एखादं वेगळं काम कोणी करत असेल तर लोक 100% त्याला नाव ठेवतील. आणि ते जर विशेष चांगलं काम असेल तर लोक त्याला 1000% नाव ठेवतात, म्हणजे ठेवतात. वाईट असेल तर कोणी काय म्हणत नाही त्याला, तर चांगलं असेल तर म्हणतात. हे सुद्धा चांगलं काम होतं. सकाळीच उठणं, गावामध्ये फिरणं, गावामध्ये असलेला केर कचरा जमा करणं, त्याला फुकून देणं किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं, अशा प्रकारचं त्याचं काम चालू होतं. लोक पाहायचे आणि म्हणायचे अरे येडा झालंय, माग येडा झाला. याचे घरचे शेतीचे काम आहे, त्याचे घरचे काम आहे, ते सारे कामं सोडून या कामामध्ये लागलाय आणि याच्यातून याला काय मिळणार आहे? गावचा केर कचरा साफ करणाऱ्या माणसाला काय मिळणार आहे? हा पागल झाला, हा अज्ञानी आहे, अशा पद्धतीने लोक त्याच्याकडे नाव बोटं ठेवायचे. व्हायचं असं की एखादा सज्जन माणूस जर लोकांना सांगत असेल की इथे कचरा टाकू नका, तर लोक म्हणायचे नाही, आमचा माग आहे ना, आम्ही कचरा टाकला की त्याला काही कामधंदा नाही, तो येतो कचरा उचलतो आणि तो निघून जातो. तो लोक कुठेही कचरा टाकायचे, पण तो रागावायचा नाही. त्याला कोणी काही म्हटलं तरी तो त्या पद्धतीनं कोणाच्याही मनाच्या, म्हणजे मनाला दुःख होईल अशा पद्धतीनं कोणाला बोलायचं नाही, कोणाचं तसं तशा संदर्भात तसं आचरण सुद्धा करायचं नाही. त्याचं निरंतर काम चालू होतं. आता असे कामं करणाऱ्या लोकांकडे पाहणाऱ्याची संख्या भरपूर असते, पण त्याला मदत करणाऱ्याची संख्या फार कमी असते. त्या गावातल्या 3 तरुणांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या कामाला पाहिलं
आणि त्या 3 तरुणांना असं वाटलं की याच्या मनात कुठलीच अपेक्षा नाही आहे, ना धान्याची, ना धनाची, ना कपड्याची, ना पैशाची, ना श्रीमंतीची. याला हवा आहे फक्त हा परोपकार म्हणून, लोकांची सेवा म्हणून हे काम करू लागला. 3 तरुण तयार झाले आणि 3 तरुण त्याच्या मदतीला आले. ते 3 तरुण सुद्धा आपले घरचे सगळे कामं संपवून त्या मागला मदत करायचे. पण या 4ही लोकांच्या कामाला पाहून लोक मात्र त्यांना नावबोटच ठेवण्याचा प्रयत्न करायचे. हे असेच आहेत काय कामधंदे नाहीत म्हणून हे करू लागलेत, काय उद्देश आहे, काय माहिती आहे, काय घेणदेण नाही. पण अशा पद्धतीने लोक त्यांना नावबोट ठेवू लागले. या 4 लोकांचं खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू झालं. हे 4ही लोक खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं साफसफाईचं काम करायचे. पाण्याच्या टाक्या असतील त्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायचे. जिथे कुठे बेवारस कचरा असेल तो कचरा जमा करायचे आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची. रस्त्याचं काम करायचे. छोटे छोटे आता त्यांनी पुलं बांधायला सुरुवात केली होती. म्हणजे गावातून या ठिकाणाहून त्या ठिकाणावर जाण्यासाठी नदीवरती छोटे छोटे लाकडांचे पूल पण बांधायचे. दिवसभराचं त्यांचं तेच काम असायचं. हे 4 लोकांचं काम लोकांनी पाहिलं. असेच आणखी लोकांमध्ये यांचं काम सुरू झाल्यानंतर 30 लोक तयार झाले. म्हणजे हे धम्माचं काम एका व्यक्तीपासून सुरू होते. धम्माचं काम अनेक व्यक्तीपर्यंत जाऊन ठेपते. धम्माचं काम सुरुवातीला सुरू झाल्यानंतर एकदाच लोक गर्दी करतात का? 1000 लोक आले, 10,000 लोक आले, 5,000 लोक आले, असं कधीच होत नाही. म्हणजे चांगलं काम जेव्हा सुरू करतात लोक, तेव्हा चांगल्या कामांमध्ये लोकांची संख्या कमी असते आणि वाईट कामांमध्ये लोकांची संख्या खूप जास्त असते, है ना. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं कुठेही नाचगाणे असतील तर तिथे लोक घरावर जाऊ जाऊ पाहतात. ती एक बाई आता आलेली आहे, गौतमी पाटील म्हणून बाई. पाटलाचा बैल गाडा त्याला घाटात केला या राडा. अय माय म्हटलं कुठून आली माहिती? नावही साधं सुद्धा नाही, गौतमी आहे. आणि गौतमी नाव कोणाचं होतं, है ना. हा, जाणून बुजून अशाच नावांना हे लोक पुढं करतात की जेणेकरून बुद्ध धम्माची विटंबना झाली पाहिजे. अनेक अशा मुली आहेत तिच्यापेक्षा सुंदर नाचतात, तिला काही पुढे केलं नाही, हिलाच पुढे केलं. गौतमी पाटील सबसे कातिल गौतमी पाटील. आणि एवढे लोकांची गर्दी, बापा बापा बापा, 10,000 10,000 लोक जाऊ लागले, 15,000 लोक जाऊ लागले. काही काही लोक घरावरती जातात ते घरच्या घरच खाली पडते. अशा पद्धतीनं म्हणजे बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं, हे नाच गाणे तमाशामध्ये जाणाऱ्या कुठल्याच माणसाची उन्नती होत नाही, त्याची अधोगती 100% ठरलेली आहे. एक ना एक दिवस ते लोक बर्बाद होणार आहे. आमच्या उन्नतीचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे बुद्ध विहारापासून सुरू होते आणि त्याला म्हणतात धम्म. धम्म आमच्या उन्नतीचा मार्ग आहे आणि म्हणून अशा ठिकाणी जाऊ नये. पराभव सुत्तामध्ये बुद्धानं सांगितलंय. तर त्यामुळे इथे सुद्धा यांना अशा प्रकारच्या भरपूर अडचणी होत होत्या. पण 30 लोक यांचे तयार झाले. मागणं एकट्यानं काम सुरू केलं. माघ नाव आहे त्याचं, मागणे एकट्यानं काम सुरू केलं. 3 लोक त्याचे मित्र जुळले आणि या 4 लोकांचं काम चालू असताना 30 लोक त्यांच्यासोबत जुळल्या गेले. आता हे एकाचे 30 झाल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने काम सुरू झालं असेल. त्या गावात, आचल गावात कचराच दिसत नव्हता, अजिबात कचरा नाही. आता हे 30 लोकांचं काम सुरू झाल्यानंतर हे लोक काय करायचे की शिलाविषयी लोकांना जनजागृती करायची. शील, 5 प्रकारची शील, 5 शिलाची जनजागृती ते करायचे. जेव्हा हे 3 मागचे मित्र मागाचं खूप चांगल्या पद्धतीनं काम समजल्यानंतर मागजवळ आले आणि मागाला ते म्हणाले की अरे मित्रा, किती सुंदर तुझं काम सुरू आहे. आम्ही असा विचार करतोय 3 जण मिळून की तुला आम्हाला गुरु मानायचं आहे. असे लोक आम्ही कमी पाहतो की सर्वस्व आत्मनाला लावतात आणि समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. आम्हाला तुला गुरु मानायचं आहे. माग म्हटला की अरे मी तर नश्वर आहे ना, मी नश्वर आहे, मी नाश पावणार आहे. आणि नाश पावण्याला गोष्टीला जर तुम्ही गुरु मानलं, शरीर हे नष्ट होणार आहे, नष्ट होणार आहे. आणि नश्वर होणार आहे या माणसाला जर तुम्ही गुरु मानलं तर तुम्ही सुखी कसे व्हाल. तुम्ही गुरु कोणाला मानलं पाहिजे? गुरु तुम्ही धम्माला मानलं पाहिजे, गुरु तुम्ही चांगल्या गोष्टीला मानलं पाहिजे. मग एक काम करा, मला गुरु न मानता तुम्ही या शिलाची गुरुसारखी पूजा करा. 5 प्रकारचे शील दिले त्यांना, शील समजावून सांगितले 5ही प्रकारचे.
आणि त्या मित्रांनी शिलाचं गुरुत्व स्वीकारलं. तर ते एक एक शिलाचं पालन करू लागले खूप चांगल्या पद्धतीनं. हे 30 जुळलेले लोक सुद्धा शिलाचं पालन करू लागले. आता शिलाचं पालन केल्यानंतर झालं असं की त्या आचल गावचे सगळे दारूचे गुत्ते बंद झाले. दारूचे गुत्ते बंद झाले. आजही आपण पाहत नाही का की 70, 80, 100 महिला जमा होतात आणि जाऊन दारूचं दुकानच फोडतात. दारूचं दुकान फोडून काय फायदा आहे? पहिले नवऱ्याला फोडलं पाहिजे. म्हणजे फोडणं म्हणजे समजावून सांगणं ना. त्याचं काय, एकदा दारूचं दुकान बंद पाडलं की पुन्हा ते चालू करते. त्याचा धंदा आहे. ते काय तुम्हाला निमंत्रण देते का, या पिया, आहे ना? नाही, अजिबात नाही. मग या 30 लोकांचं आचरण पाहून ज्या पद्धतीनं त्यांचं सगळं नावाचा गाजावाजा त्या गावामध्ये होऊ लागला, लोक सुधरू लागले. दारूच्या गुत्त्यावर जाणारे लोक दारूच्या गुत्त्यावर जात नव्हते. आता दारूच नाही पिली तर भांडणं होतील का? नाही होत. दारू पिणारे चांगल्या कामासाठी भांडणच करत नाही. चांगल्या कामासाठी भांडणं करतात का? नाही. मग झालं असं की दारूचे गुत्ते बंद पडल्यामुळे गावातले भांडणं बंद झाले. आणि गावातले भांडणं झाल्यामुळे झालं असं की तिथे जो ग्रामभोजक होता, आता आजच्या भाषेमध्ये त्याला आपण ग्रामसेवक म्हणतो, है ना? म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंचामध्ये काय असते, आता गावाकडचं वातावरण माहित नाही का तुम्हाला? आमदारकीच्या पेक्षाही जास्त राडा त्या गावातल्या वातावरणात होते सरपंचाच्या. ह्या लाखो रुपये खर्च होतात. मग त्यांचं कसं असते, सरपंच आणि ग्रामसेवक म्हणजे काय, रोजगार हमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही. रोजगार हमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही. जनता गेली बोंबलत. अशा पद्धतीनं आता हा गावचा जो ग्रामभोजक होता, बुद्ध भाषेतील तो शब्द आहे ग्रामभोजक, म्हणजे त्या गावचा मुखिया किंवा गावचा सरपंच किंवा गावचा मेन माणूस की ज्याच्याकडे ही सगळी मालमत्ता जायची आणि त्या मालमत्तेतून मग तो अर्धा पैसा खर्च करायचा, 25% आणि 75% घरात दाबून ठेवायचा, असा ग्रामसेवक किंवा असा त्या काळचा तो ग्रामभोजक. आणि मग त्याला असं वाटलं की अरे काही खरं नाही, या 30 लोकांनी सगळं आमचं दुकानच बंद पाडलं. 30 लोक गावात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करू लागले. दारूचे दुकान बंद पाडले. तर दारूपासून जे त्याला इन्कम येणार होतं, पैसा मिळत होता, की दारूचे दुकान सुरू ठेवायचं पण एवढा एवढा हप्ता आम्हाला द्यायचा, तर त्याचा तो हप्ताही बंद झाला, त्याचा पैसाही बंद झाला. मग या साऱ्या गोष्टी झाल्यामुळे त्या ग्रामभोजकाला त्या 30 लोकांच्या विषयी फार मोठं वैर निर्माण झालं. आणि त्याच्या सगळ्या सवंगड्याला त्यांनी एकत्र केलं ग्रामभोजकाने. आणि तो ग्रामभोजक म्हणाला की अरे हे असंच चाललं तर आपले सारे दुकानं बंद होतील ना, गावात भांडण होईना आणि कोणीच भांडण सोडवायला आपल्याकडे येईना. मग याचा गावातला सन्मान कमी झाला. गावातला याचा सन्मान कमी झाला, याच्याकडे येणारा वाईट पैसा सुद्धा कमी झाला आणि याची मोज मजा सुद्धा कमी झाली. आणि मग यामुळे त्याच्या मनात या 30 लोकांनी क्रोध निर्माण झाला, खूप मोठा क्रोध निर्माण झाला. त्यांनी असा विचार केला की हे असंच जर सुरू राहिलं तर आपल्याला खायला काही भेटणार नाही. काम ग्रामभोजकाचं काम काहीच नव्हतं. खुर्चीवरती बसायचं आणि सगळा मुलीदा एकत्र करायचा, गावातल्या अज्ञानी लोकांपासून तो पैसा जमा करायचा आणि त्याच्यावर सगळं सुरू होतं. मग त्यांनी असा विचार केला की हे जर असंच सुरू राहिलं तर आम्हाला काही मिळणार नाही, आमचं नुकसान होईल. मग त्या ग्रामभोजकाने राजाला भेटण्यासाठी विचार केला. त्यांनी त्याचे काही सवंगडे घेतले, काही मित्र घेतले आणि तो मगधच्या राजाला भेटण्यासाठी गेला. आता मगधचा त्यावेळेचा राजा चैनीचा होता, मजेदार चैन माणूस, की ज्याला लोकांकडे काही फारसं लक्ष द्यायची काय इच्छा व्हायची नाही, असा आपल्या धुंदीमध्ये असणारा त्यावेळेस चैनीदार राजा त्या मगधचा होता. हे सारे लोक त्या मगधच्या राजाला भेटायला गेले, ग्रामभोजकासोबत काही लोक त्यांचे. आणि त्या चैनीच्या राजाला जाऊन सांगितलं, त्या मगधच्या राजाला जाऊन सांगितलं की राजन, आमच्या गावामध्ये 30 लोकांची दरोडेखोरांची टोळी आहे. 30 लोक आहेत दरोडेखोर आणि त्यामुळे आचल गावामध्ये सगळा व्यापार ठप्प पडलेला आहे. कोणीच लोक येत नाहीत व्यापार करण्यासाठी आणि आमच्याकडे पैसा पण येईना. आता आमच्याकडे पैसा नाही आला तर आम्ही तुम्हाला कर म्हणून काय आणून द्यावं, आमच्याकडे काहीच नाही. आणि अशीच परिस्थिती झाली तर मग मात्र काय खरं नाही. राजा त्याच्यात शयन मंदिरीच होता. राजाने तिथूनच आदेश दिला की जा
माझ्या या सैनिकाला घेऊन जा आणि त्या सगळ्या दरोडेखोराला पकडून घेऊन या. आता ते बिचारे दरोडेखोर होते का? नाही. शिलाचं पालन करणारे खूप चांगले लोक होते. माग होता, मागाचे 30 लोक होते, 30 मित्र किंवा त्याच्या चांगल्या कामामध्ये 30 लोक जुळल्या गेलेले होते. राजाचे सैनिक आणि तो ग्रामभोजक जिथे मग होता, मगाचे मित्र होते, आता ते कामच करत होते बिचारे, दिवसभर साफसफाईचं काम करणं. त्या साऱ्यांना त्यांनी पकडलं. मागणी सांगितलं की कोणाचाही प्रतिकार करू नका. हे जे करतील, राजाचे लोक आहेत, त्यांच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, कोणाचाही प्रतिकार करू नका, हे जे करतील ते करू द्या. मग त्यांचे हातपाय बांधण्यात आले आणि हातपाय बांधून त्यांना राजदरबारात आणण्यात आले. राजदरबारात आणले गेले. राजदरबारात आणले गेल्यानंतर राजानी शहानिशा काही केली नाही. राजानी कोणाचंही काही म्हणणं ऐकून घेतलं नाही, मागचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याच्या 30 मित्रांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, किंवा काय चांगलं आणि काय वाईट याच्याकडे त्याचं लक्षच गेलं नाही. त्यांनी त्याच्या शयन मंदिरी म्हणजे बेडरूम, त्या काळी शयन मंदिर म्हणायचे त्याला, शयन म्हणजे झोपणे, तर त्या बेडरूम मधूनच त्यांनी आदेश दिला की यांना काय करा, हत्ती काढा आणि हत्तीच्या पायाखाली यांना देऊन टाका. येडा राजा, चैनीदार राजा, मजेदार राजा, म्हणजे निवांत राहणारा राजा की ज्याला प्रजेची काही घेणं देणं नाही ना. मग त्या राजाने आदेश दिला की या साऱ्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दाबा. एक बलाढ्य असा हत्ती काढण्यात आला आणि त्या 30ही लोकांना हातपाय बांधून जमिनीवरती झोपवलं. मागचे मित्र मागलं म्हणाले की आता काय करायचं, हे तर आपल्या जीवावर भेटलं. मागचे मित्र म्हणले की आम्ही जनकल्याणाचं काम करायला निघालो, पण जनकल्याणाच्या कामामध्ये आमचा आता प्राणही जाऊ शकतो, आमच्या जीवावर भेटलं. मागनं सांगितलं की काही भलता सलता विचार करू नका, राजाबद्दल खूप मैत्री करा, राजाबद्दल खूप मैत्री करा, त्या ग्रामभोजकाविषयी खूप मंगल मैत्री करा, जो आता हत्ती येतोय ना त्या हत्तीविषयी सुद्धा मंगल मैत्री करा, बघा तुम्हाला काहीच होणार नाही. मागनं सांगितलं. सारे माग आणि 30 मित्र त्याचे हातपाय बांधून झोपवले. हत्ती समोर उभा राहिला, किंचाळ्या देऊ लागला, मोठमोठ्यानं आरोळ्या फोडत होता. हत्ती एक पाऊल सुद्धा त्यांच्यावरती चालत नव्हता. बघा मैत्रीमध्ये किती पावर आहे. आता ती मैत्री त्यांची काय एका दिवसाची होती का? नाही. माग मैत्री जेव्हापासून तो कळता समर्था झाला होता तेव्हापासून तो मंगल मैत्री करत होता, शिलाचं पालन करत होता. आणि विशेष म्हणजे बोधिसत्व होता. बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने शिलाचं पालन करतात, मैत्री पारमिता कशा पद्धतीने पूर्ण करतात, या संदर्भातलं हे उदाहरण. 30 लोकांना झोपवलं. 30 लोकांच्या समोर हत्ती होता, हत्ती बलाढ्य होता, पण हत्ती एकही पाय उचलत नव्हता. तो माघारी सरायचा. माऊत त्याला मारू 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 पुढे आणायचा, पण हत्ती तो माघाऱ्या सरायचा. राजाला कळालं. राजाने सांगितलं, पुन्हा राजानं फरमान सोडलं की या 30 लोकांजवळ काहीतरी जादू मंत्र आहे किंवा अशी काहीतरी कला त्यांच्याजवळ आहे की ते हत्तीला सुद्धा काबूत करू शकतात. एक काम करा, आपल्या आश्वशाळेमध्ये एकच हत्ती नाही, दुसरा हत्ती आणा. दुसरा हत्ती सुद्धा किंचाळ्या मारत मारत बाहेर आला, पण तिथे आल्यानंतर तो सुद्धा नरम झाला, शांत झाला. अशा पद्धतीनं 4 हत्ती आणले, एक एक करून. 4ही हत्तीनं मगाला नाही, त्याच्या 30 मित्रांना सुद्धा थोडा सुद्धा त्रास दिला नाही. मगाची आणि त्याच्या 30 मित्राची कुठल्याही पद्धतीची हानी झाली नाही. राजाजवळ पुन्हा नेण्यात आलं. राजानं सांगितलं की यांची तपासणी करा, यांची चौकशी करा, तपासणी करा. मगाची आणि त्याच्या सगळ्या मित्रांची चेकिंग करण्यात आली, तपासणी करण्यात आली. राजाला असं वाटलं की काहीतरी पदार्थ यांच्या खिशात असेल, कुठं ना कुठे यांनी ठेवला असेल की जेणेकरून हे 4 बलाढ्य राज्यातली माझ्या हत्ती यांचं काहीच करू शकत नाही, म्हणजे यांच्याजवळ काहीतरी आहे. लोक म्हणत नाहीत का की अशी एक वनस्पती आहे, ती वनस्पती खिशात असली म्हणजे साप येत नाही. असलंही ती असू शकते, वनस्पतीमध्ये तो पावर आहे. बुद्धाच्या काळात सुद्धा वनस्पतीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर व्हायचा. डॉक्टर जीवकांनी वनस्पतीच्या आधारावर त्या सगळ्या गोष्टी केल्यात ना. वनस्पतीच होत्या, दुसरं काय होतं. झाडांचा पाला चोळून आणायचा आणि चोळून करून तो लेप लावायचा. मोठेच्या मोठे आजार डॉक्टर जीवकांनी बरे केले.
या राजाला असं वाटलं की यांच्याजवळ सुद्धा अशी काहीतरी वनस्पती आहे की जी वनस्पती त्यांच्याजवळ असल्यामुळे हा हत्ती जवळ जात नाही, कोणताच हत्ती जवळ जात नाही. राजाने सर्वांची तपासणी केली, पण राजाला त्यांच्याजवळ कुठल्याही पद्धतीचं काहीच सापडलं नाही. तेव्हा राजा मात्र मागला म्हणाला की हाय काय नेमकं? अरे 4-4 हत्ती माझ्या राज्यातले, तुला आणि तुझ्या 3ही मित्राला, त्यांना काहीच करता आलं नाही. 3ही मित्राला त्या हत्तीने काहीच इजा पोहोचली नाही. हाय काय नेमकं तुझ्याजवळ? माग म्हणाला की दिसणारी अशी कोणतीच गोष्ट माझ्याही जवळ नाही आणि माझ्या 30 मित्रांजवळ सुद्धा नाही आहे. न दिसणाऱ्या गोष्टीच्या आधारावरती आम्ही या सर्व हत्तींना शांत केलं. ती गोष्ट आहे मंगलमैत्री. राजा, तू ज्या पद्धतीनं फरमान सोडलं ना, ते फरमान आम्ही ऐकल्याबरोबर मी आणि माझ्या मित्रांनी असा विचार केला की आता काय पर्याय आहे आमच्याजवळ? राजाचा प्रतिकार आम्ही काही करू शकत नाही. काय करणार आहात? एकाला मारसाल, दोघाला मारसाल, तिसऱ्याला मारसाल, चौथ्याला मारसाल, 10-15 जणाला 30 लोक मारतील, पण राजाचे एवढं मोठं राज्य. आणि मी पहिलेपासूनच मग मैत्री करतो, मी शिलाचं पालन करतो, आणि शिलाचं पालन करणाऱ्या माणसामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या मैत्रीचा विकास होतो. आणि म्हणून राजन, मी माझ्या 30ही मित्रांना सांगितलं होतं की काळजी करू नका, फक्त मंगल मैत्री करा. राजाविषयी मंगल मैत्री करा, राजाच्या हत्तीविषयी मंगल मैत्री करा, त्या ग्रामभोजकाविषयी मंगल मैत्री करा. आणि आमच्या मनात अशी भावना होती की बुद्धानं शिकवलेली ही मंगल मैत्रीची भावना, मंगल मैत्री ज्या मनातून निघते त्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचा दुष्परिणाम होत नाही. मैत्रीचे अनेक फायदे बुद्धानं सांगितलेले आहेत आणि आम्ही म्हणून फक्त मंगल मैत्री करत होतो. मंगल मैत्री केल्यामुळे एकही हत्ती आमच्यावरती आला नाही, चालून आला नाही. राजाने सांगितलं, राजाला ते पटलं. राजाने आदेश दिला की हे 30ही लोक आणि माग खरंच दरोडेखोर आहे का याची शहानिशा करा. त्याचे सैनिक गेले, गावामध्ये फिरले. गावामध्ये फिरल्यानंतर आजूबाजूचे सारे लोक सांगत होते की अरे नाही, लय मुलं चांगली आहेत, लय मुलं चांगले आहेत. जे त्रासामध्ये लोक होते, त्रासातून बाहेर आले होते, त्या लोकांनी सांगितलं की मागसारखा मुलगाच नाही, त्याचे 30 मित्र तसे लोकच नाहीत, किती चांगलं काम करतात. सैनिक पुन्हा आले. राजाला सैनिकांनी सांगितलं की अशा अशा गोष्टी आहेत की यांच्या चांगल्या कामामुळे तिथे दारूचे गुत्ते बंद झाले आणि म्हणून ग्रामभोजकाला पैसा मिळत नव्हता. वेगवेगळे काही जे व्यवसाय होते ते सारे व्यवसाय ठप्प पडले आणि त्या ठप्प पडलेल्या व्यवसायामुळे या ग्रामभोजकाला काही पैसा मिळत नव्हता. आणि म्हणून ग्रामभोजकांनी अशा पद्धतीनं या 30 लोकांविषयी तुमच्याजवळून येऊन अशी गोष्ट सांगितली की हे 30 प्रकारचे दरोडेखोर आमच्या गावात आहेत. खरा दरोडेखोर माग नाही आहे, मागचे मित्र नाहीत, तर हा खरा दरोडेखोर आहे असं लोक म्हणले. खरा दरोडेखोर हा माणूस आहे, ग्रामभोजक आहे, ग्रामसेवक त्या काळचा. राजाला हे पटलं. राजाने सांगितलं की या 30ही लोकांना सोडा, मागला सोडा, यांचा खूप चांगल्या पद्धतीने सत्कार करा, सन्मान करा. आजपासून त्या आचल गावचा ग्रामभोजक मी मागला नियुक्त करतो. तेव्हा त्या राजानं सांगितलं की आचल गावचा, मगधमध्ये असलेल्या आचल गावचा ग्रामभोजक म्हणजेच ग्रामसेवक म्हणून मी या मागची नियुक्ती करतो. राजानं तो फरमान दिला. दुसरं राजानं फरमान दिलं की आता ग्रामभोजकाला पकडा, ग्रामभोजकाला पकडा आणि त्याला मृत्यूदंड द्या. ग्रामभोजकाला पकडण्यात आलं, मृत्यूदंड देण्याची तयारी झाली. तेव्हा धावत पळत तिथे माग गेला आणि माग सुद्धा म्हणाला, मैत्रीच्या भावनाने माग म्हणाला की राजन, त्यांना पण सोडा, मारू नका, त्यांना इजा करू नका, त्यांना सोडून द्या. मैत्री करणारा होता ना. राजाने विचारलं की अरे तुला किती त्रास दिला, त्याच्यामुळे तुम्ही एवढे चांगले असताना सुद्धा तुमचे हातपाय बांधून इथे आणण्यात आले होते आणि तुमच्याजवळ जर मैत्री नसती तर खरंच तुम्ही मारले गेले असते फुकटचे. मग हे सगळं षडयंत्र करणाऱ्या त्या माणसाला सुद्धा तू वाचवण्याचा प्रयत्न करतोय. किती मोठी महान मंगल मैत्री तुझी आहे. माग म्हणाला की या ग्रामभोजकामुळेच मला आणि माझ्या मित्रांना तुम्हाला बघण्याची संधी प्राप्त झाली. बघा,
कारण हा जर ग्रामभोजक नसता, यांनी तक्रार केली नसती, तर यांनी आम्हाला काय राजाजवळ आणलं नसतं, राजाचं दर्शन आम्हाला झालं नसतं. आणि म्हणून राजाच्या दर्शनाची संधी याच्यामुळे आम्हाला मिळाली, यांना सोडून द्या. त्या ग्रामभोजकाला सुद्धा सोडून दिलं आणि सारे लोक अचल गावात आले आणि अचल गावात येऊन खूप चांगल्या पद्धतीनं गोडी गोविंदानं ते राहू लागले, वागू लागले, जगू लागले. मागचं नाव जिकडे तिकडे पसरल्या गेलं की माग सारखी मंगल मैत्री कोणामध्ये नाही आहे. माग साधा सुद्धा नव्हता, तर माग त्या जन्मातला, त्या काळातला बोधिसत्व होता. तर एका जन्मामध्ये एक पारामिता पूर्ण होते. एकाच जन्मात 2, 4, 5, 10, 15, 20 पारामिता पूर्ण होत नाही. बोधिसत्व म्हणजे असा व्यक्ती की जो 100% बुद्ध बनणार आहे, अशा व्यक्तीला सुद्धा हजारो जन्मामध्ये पारामितांचं पालन करून पुढे जायचं असते आणि त्या कर्मसंचाच्या आधारावरती पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये अनेक एका पारमिताला पूर्ण करावं लागते. इथे एकच गोष्ट या धम्म प्रवचनातून आपण लक्षात घ्यावी की चांगल्या गोष्टी करत असताना, कोणतीही चांगली गोष्ट करत असताना, त्या चांगल्या गोष्टीच्या विषयी तुम्हाला कोणी काही म्हटलं, पण मनातून तुमचा आवाज येत असेल की नाही, ये तो अच्छी बात है, ये बहुत बढ़िया बात है, बहुत अच्छा कर्म है, असा मनातून जर आवाज येत असेल तुमच्या की नाही हे खरंच गोष्ट चांगला आहे, तर ते काही झालं तरी करा, कारण त्याचा कर्मसंचय हा तुम्हाला पुण्याकडे घेऊन जातो. दुसरी बाब, जर तुमच्या मनाला वाटत असेल ना की नाही हे खरंच चांगलं नाही, मग कोणीही सांगू द्या, तुम्हाला नरेंद्र मोदीचा जरी फोन आला तरी ते करू नका. चांगलं नसेल तर करू नका, आणि चांगलं असेल तर कोणाच्या बापाचंही ऐकू नका, स्वतःच्या मनाचं सुद्धा ऐकू नका, चांगलं करून मोकळं व्हा. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की चांगलं काय आणि वाईट काय. मागणी सुद्धा बघा किती चांगल्या पद्धतीनं मैत्री केली, त्याच्या जीवावर बेतला असतं ना, पण त्याने त्याचा धर्म सोडला का नाही. तो धम्माच्या आधारावरती खूप चांगल्या पद्धतीनं मैत्री करत होता, मंगल मैत्री करत होता, आणि म्हणून मागचा जीव वाचला, मागच्या 30 लोकांचा जीव वाचला, त्या ग्रामभोजकाचा सुद्धा जीव वाचला, आणि मागला त्याची पावती मिळाली कर्माची की तो त्या अचल गावचा ग्रामभोजक झाला. सारी सत्ता त्याच्या हातामध्ये आली, आणि जेव्हा तो परत आला ना, तर त्यांनी त्या गावाला नंदनवन बनवून टाकलं. आणि म्हणून चांगले कर्म करणाऱ्या लोकांचं नाव होते, त्यांचा गौरव होतो, त्यांचा सन्मान होतो, त्यांना संपत्ती मिळते, त्यांच्याकडे आलेली संपत्ती टिकत असते. तर या आधारावरती आपण सुद्धा आपल्या पारामिता पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे, यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. आजच्या धम्मकथेतल्या अर्थाने आपण सारेजण सुखी हो, आपण सारेजण निरोगी हो, आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीनं मैत्रीचा मार्ग मिळो, मंगल मैत्रीच्या आधारावरती आपल्या सर्वांना सुख मिळो, अशा प्रकारची मंगल मैत्रीची उदात्त भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप मंगल मैत्री. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे कल्याण हो.